नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DKD अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण मार्च 2025 मधील अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत त्या आपण आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण 25 क्वेश्चन घेतले होते. तर आजच्या सेशनमध्ये आपण 25 पासून राहिलेले क्वेश्चन आपण घेऊयात. चला, तर आता पहिला प्रश्न बघा, 26 नंबरचा काय आहे? भारतातील मेट्रोची जाळे सध्या जगात कितव्या क्रमांकाचे आहे? भारतातील मेट्रोची जाळे जगात कितव्या क्रमांकाचे आहे? तर 3ऱ्या क्रमांकाचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय? हरिगला पक्षाच्या संवर्धनाची चळवळ राबवून त्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करणाऱ्या पौर्णिमादेवी बर्मन यांना टाइम मॅगझिनने वुमन ऑफ द इयर म्हणून गौरवण्यात आलेले आहे. कोणाला? पौर्णिमादेवी बर्मन यांना. त्यांची कशाची चळवळ? हरिगला पक्षाची आहे, म्हणजेच काय? ग्रेटर ॲडज्युटंट संवर्धनाची चळवळ. त्यांना वुमन ऑफ द इयर पुरस्कार म्हणून गौरवण्यात आलेले आहे. तर बरोबर आहे. ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध व्हिटले पुरस्कार ब्रिटनची राणी ॲन हिच्या हस्ते पौर्णिमादेवींना प्रदान करण्यात आला. हे पण बरोबर आहे. पण बरोबर आहे. भारतात राष्ट्रपतीकडून त्यांना नारीशक्ती पुरस्कार देण्यात आला. भारतात राष्ट्रपतींकडून त्यांना नारीशक्ती पुरस्कार देण्यात आला. हे पण बरोबर आहे. म्हणजे आपलं बरोबर आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा बघा, भारतातील पहिले अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे? कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्यात अंडर वॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ. पुढचा प्रश्न बघा, यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर डॉक्टर राणी बंग व अजय बंग यांना. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा, रामसर अवॉर्ड प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला. रामसर अवॉर्ड प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? जयश्री व्यंकटेशन. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. पुढचं बघा, आयफा अवॉर्ड 2025च्या सोहळ्यात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? आयफा अवॉर्ड 2025 कोणता चित्रपट आहे? सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा लापता लेडीजला मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, आर्थिक पाहणी अहवाल 24-25 महाराष्ट्राचा विकास दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे? किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे? तर 7.3%. आर्थिक पाहणी अहवाल 24-25 मध्ये. आता पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले? कोणते? आपल्या महाराष्ट्राने. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? कितव्या क्रमांकावर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये भारत 14व्या क्रमांकावर आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेच्या CEO पदी, म्हणजे मित्र, त्याचं काय शॉर्ट फॉर्म मित्र आहे, त्याचा CEO कोण आहेत? प्रवीण परदेशी यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा, पंतप्रधानांनी आणि याच्यामध्ये आता पुढचा प्रश्न काय? पंतप्रधानांनी खालील कुठून अन्न सुरक्षा संतृप्तीकरण मोहिमेचा शुभारंभ केला? अन्न सुरक्षा संतृप्तीकरण कुठून केला आहे? तर सुरतमधून केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर आहे. 37 नंबरचा प्रश्न काय? कवी रमाकांत रथ कालवश यांचे नुकते निधन झाले. त्या संदर्भात खालीलपैकी बरोबर असलेले विधान. आता याच्यामध्ये बरोबर असलेले विधान आपल्याला निवडायचे. काय? 1992 ओडिशाचे मुख्य सचिव म्हणून ते निवृत्ती झाले. ओडिशाचे मुख्य सचिव होते. केते दिनारा, अनेका कोठारी, संदिग्धा मृगया, सतत ऋतू, सचित्र अंदाज, श्रीराधा आणि श्रेष्ठ कविता हे त्यांचे प्रमुख काव्यसंग्रह आहेत. 1977 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, 1984 मध्ये सरला पुरस्कार, 1990 मध्ये विश्वा सन्मान, 2009 मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप सन्मानित करण्यात आले. साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 2006 मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले. 2006 मध्ये काय?
पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता आपल्याला विचारलं आहे का याच्यामधलं बरोबर कोणतं आहे, तर याच्यामधलं सर्वच बरोबर आहे. क ब क ड ऑप्शन क्रमांक 2. पुढचा बघा, जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत 143 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक कितवा आहे? 146वा. फिनलँड सलग 7व्या वर्षी आनंदी देश ठरलेला आहे, म्हणजे दोन्ही योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 1. सध्या चर्चेत असणाऱ्या लाडकी बहीण योजनेची सुरुवात महाराष्ट्राने खालीलपैकी कधी करण्यात आली? सर्वात चर्चेचा मुद्दा, लाडकी बहीण योजना कधी सुरुवात करण्यात आलेली होती? तर कधी करण्यात आलेली होती? 2024. कधी? 28 जून 2024ला. ऑप्शन क्रमांक 3. पुढचं बघा, गेले 9 महिने आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडकून पडलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बॅरी विल्मोर हे पृथ्वीवर कधी परतले? कधी परतलेत सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर त्यांचे सहकारी पृथ्वीवर कधी? 19 मार्च 2025ला परतलेत. बघा, WPL म्हणजे महिला प्रीमियर लीग 2025चा विजेता संघ आपल्याला विचारलेला आहे. 2025चा विजेता संघ कोण आहे? मुंबई इंडियन्स. आणि याच्यामध्ये जर विचारलं आपल्याला पुरुषांमध्ये तर कोण आहे? RCB. पुरुषांमध्ये RCB. लंडन स्थित गोल्डन मर्क्युरी इंटरनॅशनलने 2025चा शांतता आणि शाश्वततेसाठी पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? शांतता आणि शाश्वततेसाठी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? दलाई लामा यांना. पुढचा बघा, राज्याच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. त्यानुसार राज्यात सर्वात कमी दरडोई उत्पन्न खालीलपैकी, म्हणजे सर्वात कमी दरडोई उत्पन्न कोणत्या जिल्ह्याचे आहे? कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर नंदुरबार जिल्ह्याचे आहे. ऑप्शन क्रमांक 1. जगदगुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? संत तुकाराम महाराज पुरस्कार एकनाथराव शिंदे साहेब यांना. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 45 नंबरचा. भारत सरकारने उडद डाळीच्या मोफत आयातीला 31 मार्च 2026 पर्यंत परवानगी दिली आहे. लंडन UK येथील सेंट्रल बँकिंगने RBIला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड 2025 साठी निवडले आहे. हे महत्त्वाचं आहे. तर बरोबर आहे आपलं. ब काय? लंडन येथील सेंट्रल बँकिंगने RBIला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड भेटलेला आहे 2025चा, म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 1 दोन्ही योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा, काय? कस्ट्री कॉव्हेंट्री यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी. कुणाची? कस्ट्री कॉव्हेंट्री आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. बरोबर. जागतिक क्रीडा संघटनावर नियंत्रण असणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष निवड झालेल्या पहिल्या महिला आहेत, म्हणजे त्या पहिल्या महिला आहेत. जागतिक क्रीडा संघटनावर नियंत्रण असणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी. या पदावर प्रथमच आफ्रिके देशातील व्यक्तीची निवड झाली, म्हणजे याच्या अगोदर कुठल्याच आफ्रिका देशातील व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड झालेली नव्हती. या पहिल्याच व्यक्ती आहेत. यापूर्वीचे मावळते अध्यक्ष कोण होते? थॉमस बाक. हे नाहीत म्हणता येतं, पण हे होते, म्हणजे ड चुकीचं आहे. ड चुकीचं आहे. आपल्याला विचारलं काय? योग्य. हे ऑप्शन गेलं, हे ऑप्शन गेलं. आपल्याला विचारलं योग्य, म्हणजे अ ब क आपला बरोबर आन्सर असणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा बघा, खालीलपैकी कोणाला 2025चा हॉलबर्ग पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे? कोणाला? डॉक्टर गायत्री चक्रवर्ती स्पिवाक यांना 2025चा हॉलबर्ग पुरस्कार. ऑप्शन क्रमांक 1. तर पुढचा बघा प्रश्न काय आहे? जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? 22 मार्च. हे पण बरोबर आहे. हो, बरोबर आहे. आणि पुढचं काय? 2025ची थीम काय? हिमनद्यांचे संवर्धन. 2025ची थीम काय? हिमनद्यांचे संवर्धन आहे का? तर 2025ची थीम हिमनद्यांचे संवर्धन. बरोबर, दोन्ही योग्य. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेने 371 या कलमाने कोणत्याही राज्यात एखाद्या मागास विभागाच्या विकासाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत असेल तर त्या भागासाठी वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्याची तरतूद आहे. कोणत्या कलम राज्यघटनेतील? 171(2) मध्ये.
1994 साली मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र या 3 प्रदेशासाठी 3 वैधानिक विकास मंडळे स्थापन झाली होती. कधी 1994 मध्ये कुठल्या मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी, म्हणजे महाराष्ट्रात किती मंडळे? 3 मंडळे आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 1. या 3 प्रदेशासाठी 3 वैधानिक विकास मंडळे स्थापन होत आली होती. या 3 मंडळाचा कार्यकाळ प्रत्येकी 5 वर्षाचा होता. मात्र 2020 पासून ती 3 विकास मंडळे पुनर्गठन करण्यात आलेली नाहीत. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक काय? आपल्याला दोन्ही योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. राज्य व देश पातळीवर बटकेश्वर आणि मांजरीचे AI माध्यमातून सर्वेक्षण करणारी पहिली महानगरपालिका काय? बटकेश्वर आणि मांजरीचे AIच्या माध्यमातून सर्वेक्षण करणारी पहिली महानगरपालिका कुठली? पनवेल. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबू. तर राहिलेले क्वेश्चन पुढच्या सेशनमध्ये घेऊ. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर सर्वांना धन्यवाद.